तर ठाणे शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। कळवा पूर्व या ठिकाणी पाणी साचले। मुलांना चक्क बोटीतून प्रवास करावा लागतोय। नागरिकांकडून मदत कार्य सुरू झालेलं आहे। शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शहरातून प्रवास करताना अक्षरशः बोटीचा आधार घ्यावा लागलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचलंय। ही दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थ्यांना बोटीतून प्रवास करावा लागलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, या विद्यार्थ्यांना अक्षरशः बोटीनं प्रवास करावा लागलाय। प्रशासनाकडून काय दखल घेतली गेली आहे की नाही या सर्व बाबतीत? अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल जी आहे ती घेतली गेलेली नाहीये। कारण हे जर आपण मदत कार्य पाहतोय, हे स्थानिकांच्या माध्यमातून मदत कार्य जे आहे ते या विद्यार्थ्यांना होत आहे। खरं तर त्या ठिकाणी सखल भाग आहे, सखल भागातलं पाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ही लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना त्या पाण्यातून जाता येत नाही आणि त्याचमुळे जे मोठे नागरिक आहेत त्यांनी यांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण दुपारपासूनच शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि यामुळेच या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्याचं काम तिथलं स्थानिक प्रशासन करतंय। मात्र मागील अनेक दिवसांपासून हाच प्रश्न सतावतोय की जर नाले सफाई पूर्ण झाली आहे तर मग हे पाणी साचतंय का, असा देखील संतप्त प्रश्न जो आहे तो ठाणेकर नागरिक विचारताना पाहायला मिळतोय। नाले सफाई की हात सफाई, असं देखील नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।